राहिले नाही. काल परवा जो अपघात झाला त्या अपघातानंतर त्यांचा घरालाच काय संपूर्ण पंचक्रोशीला आणि तालुक्याला एक हळहळ निर्माण करून गेली. आज कुठंतरी काकांचं कार्य आपण बघतोय. काकांनी त्यांचा संसार चालू असताना जो काही समाजासाठी त्यांचं समाजकारण आहे, समाजासाठी देणं, भरपूर देणं. आपण म्हणतो समाजकारण करताना, राजकारण करताना राजकारणाच्या पलीकडं माणसे कसे जपायची ती माणसं जपणं काकांचं खूप मोठं काम. आज आपण बघतो संजय गांधी निराधार योजनेचं काम सुद्धा केलं त्यांनी आणि त्यांना आनंद असा झाला की मी जे काम करत होतो तालुकाभर कुठेतरी भाऊंची निवड झाल्यानंतर भाऊंना सुद्धा तेवढ्याच आदराने माणसं कशी जपायची तसं फोन करून भाऊंना सुद्धा शुभेच्छा दिल्या की त्यांच्यासाठी वेळ देण्याची वेळ आली, पण देवाला ते मान्य नव्हतं आणि ते लवकर त्यांना घेऊन गेले. पण असो, काकांनी जे त्यांचं काम केलं आहे ते त्यांचं कुटुंब, सर्व नातेवाईक, तुम्ही आम्ही सर्व पंचक्रोशी आणि तालुकाभर आपण सगळं त्यांच्या स्मृती स्मरणात ठेवून त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याला सलाम आणि तेच कार्य आपण पुढे नेणार आहोत. कारण की कुठंतरी ही त्यांची कार्याची पोचपावती राहील आणि तुमच्या आमच्या हातून सुद्धा आज त्यांची स्मृती कायम आपल्या आठवणीत राहील. अशाच या काकांना माझ्याकडून तसे संपूर्ण संगमनेर तालुक्याकडून आणि आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.